कशाला पूजा करू तुझी, कशाला आळवणी करू? पाजर फुटत नाही तुझ्या हृदयाला. अरे आमचं जाऊ दे रे. सकू बद्दल काही वाटत नाही तुला? सखा म्हणते ना तुला ती. कसा रे निष्ठुर झालायस तू. दिसत नाही तुला तिची सासू किती छळ करते तिचा? आणि अवस्था जर तुला दिसत नसेल ना तर तू दगडाच्या हृदयाचा झालायस. कशाला कशाला तुझी पूजा करायची? नाही करत तुझी पूजा. बंद केलंय तुला, बंद केलंय. अरे आप्पा, अरे काय करतोय समजतंय का तुला? दे दे ती चावी इकडे. दे दे दे. अरे ज्याचा आपल्याला एकुलता एक आधार आहे त्यालाच बोल लावतोस तू. अहो तुम्ही जरा शांत व्हा बघू. चितेवर झोपवा मला, तेव्हा शांत होईन मी. विठुराय, माझ्या सखूला छळापासून मुक्त कर. सखूचा छळ थांबव. मला दे ना शिक्षा. मला फासावर लटकव. माझं मुंडकं उडव. अंधारा कोठडीत दांबून ठेव मला, पण आपल्या निरागस कुंड सखूला फासावर रे विठुराया. नाही सहन होत आहे विठुराया, नाही सहन होत. अहो थांबा बघू. थांबा. अरे आप्पा काय करतोय? थांब ना. आप्पा आता याच्यावर एकच उपाय. मी आजच विठुरायाला साकडं घातलंय की हे बाबा सगळं निस्तर. आम्ही ती घ्यायला लागलीच पायी निघू, चालत पंढरपूरला येऊ, पण हे निस्तर. अयो बाबाजी, त्या सखूची रवानगी परसदारी केली हो. म्हणजे आपण बंदोबस्त केलेल्या खोलीसमोर? जी जी बाबाजी. असं असेल तर बाबाजी त्या सखूला घाबरवण्यात एक नामी संधी आहे की आज रातच्यालाच काळाकांडी करून टाकूया. म्हणजे तिची सासू तिला तुमच्या पायाशी आणेल. एकदम बरोबर बोललास भायर्या. या मुठीत आहे संहाराची शक्ती, वैभवाची युक्ती. पायाशी बसल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर बसल त्याच्यासाठी नागोदी आपत्ती. या मुठीत आम्ही बंद केलीत भूत.